जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो पुष्पा 2 मूवीमधलं जे सामी सॉन्ग आहे त्याला मित्रांनो आपण जे आहे मराठी तडका दिलेलं जे रिमिक्स सॉन्ग आहे त्यावरतीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ स्पेशली आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवणार आहोत. व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. त्यासोबतच मित्रांनो, आज जे पण काही आपण मटेरियल वापरलेले सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती देखील आपण मटेरियल सोबतच जे आज लागणारं ॲप्लिकेशन आहे ते देखील फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्य गावाची पंचनावाची कन्या राजाची तुगराणी ग आली तुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी. Once more! Once more! Once more! अंगारों का अंबर सा लगता है मेरा सावे. पुण्य गावाची पंचनावाची कन्या राजाची तुगराणी ग आली तुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी. मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. प्रीसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर पहिले 3 बीट सोडायचे, चौथ्या बीटला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. प्रत्येक बीटमध्ये आपण जे आहे ते एक फोटो ॲड करायचे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा कट करत जायचा आहे. ठीक आहे. तर आता इथून पुढे जेवढ्या पण लेयर्स आहेत त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक बीटमध्ये एक फोटो या टाईपमध्ये ॲड करत जाणार आहोत. आणि फोटो ॲड करण्याची सिम्पल प्रोसेस आहे. जस्ट या ठिकाणी प्लसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचे जे पण फोटोज असतील ते तुम्ही ॲड करायचे. आता हे फोटोज जे माझ्याकडे आहेत हे 4:5 रेशियोतील नाही, तर हे 9:16 मधले उभे आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी फोटोला जे आहे ते फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करण्याची गरज नाही. पण इथं फोटो बघू शकता थोडा लहान आहे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण स्क्रीनवरती होतोय. तर या टाईपमध्ये सगळे फोटो आपण पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घेतलेले आहेत. आणि आता स्टार्टला आपल्याला 3 फोटोंची गरज आहे. तर हे फोटोज आपल्याला 4:5 रेशोमधले ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी आपण बॅक यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी 4:5 हा रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, फोटो ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फोटोला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे सेट करायचे. त्यानंतर शेअर ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNGवरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर हा इमेजेस एक्सपोर्ट होईल. सेववरती क्लिक केल्यानंतर हा 4:5 रेशोमधील इमेजेस तुमचा तयार आहे. ठीक आहे. तर या टाईपमध्ये आपल्याला 3 फोटोज लागणार आहेत. तर ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत सेम या स्टेपने फॉलो करून. आता मित्रांनो, 3ही फोटो आपले झाल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे. जे आपण अलाइट मोशनमध्ये सेव्ह केलेले फोटोज आहेत ते अलाइट मोशनमधले सेव्ह केलेले फोटोजमध्ये जायचे आणि प्रत्येक बीटमध्ये एक फोटो आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण 3 बीटमध्ये एकच फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर इमेजेसवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून विड्थ याची आहे त्या विड्थला आपण सिलेक्ट करायचं. ओके, इथं विड्थ जे आहे विड्थला क्लिक करायचं आणि 900 टाईप करायचं आहे. विड्थ 900 टाईप केल्यानंतर परत प्रत्येक बीटमध्ये जाऊन इमेजेसला स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि जो आपला इमेजेस आहे तो आपण इथून चेंज करायचा आहे. ओके, तर त्यानंतर मित्रांनो आपले इमेजेस जे आहेत ते अशा प्रकारे एक्सचेंज होऊन जातील. तर हे आपले पहिले 3 जे इमेजेस आहेत त्या 3 इमेजेसला आपण 3 वेगवेगळ्या फोटोंमध्ये एक्सचेंज करून घेऊया. ओके, बघू शकता 3 वेगवेगळ्या फोटोंमध्ये एक्सचेंज झालेला आहे इमेजेस. त्यानंतर आपल्याला आता यावरती काही इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. तर इफेक्ट्स अप्लाय करण्याची प्रोसेस तर एकदम सिम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही स्टेप्स मिस करायचे नाहीत कारण यामध्ये खूप सारे चेंजेस आहेत. तर बॅक यायचं आहे, पहिल्यांदा शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. पहिला इफेक्ट जो आहे तो इथून सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यानंतर आपला जो वरचा इमेजेस आहे त्या इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर हाच इफेक्ट पुढच्या दोन्हीलाही पेस्ट करायचं आहे. म्हणजे बघू शकता पहिला इमेजेस कॉपी केलेला तो आपण पहिल्या 3 इमेजेसना पेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर परत आपला जो टेक्स्ट लेअर आहे त्या टेक्स्ट लेअरला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त यामधील बॉक्स आणि सॉफ्ट ग्लो हा 2 इफेक्ट काढून टाकायचे. खालचे 3 इफेक्ट ऑफ दिसतील तर त्यांना ऑन करायचे. नंतर 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचे आणि जे पण आता टेक्स्ट लेअर राहिलेले आहेत
त्या प्रत्येक टेक्स्ट लेअरला हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर बघू शकता यामध्ये मी ह्यू शिफ्ट इफेक्ट पण दिलेला आहे, पण तो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही जस्ट त्याला जे आहे ते चेंज करू शकता. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आहेत आणि ही टेक्स्ट लेअर जे आहेत या वरच्या 2 इमेजेसच्या वरती घ्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे हे दिसेल, किंवा नको असेल तर तुम्ही नाही ठेवली तरी ती चालून जाईल. आता यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे परत शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. 2 नंबरचा इफेक्ट जो आहे हा इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या यायचं. आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिल्या 3 लेअरला सोडायचा आहे, चौथ्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. ओके, चौथा इमेज जो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर 5व्याला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. म्हणजे फक्त या लहान 2 इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आता यायचं आहे बॅक शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. 3 नंबरचा इफेक्ट जो आहे हा 3 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता 5 सेकंदानंतर जे इमेजेस आहेत त्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. बट हा इफेक्ट जो आहे तो फक्त पहिल्या 4 इमेजेसनाच पेस्ट करायचा आहे. ओके, म्हणजे पहिल्या 4 म्हणजे इथं डबल बीट जी मी दिलेली आहे तिथून पुढं 4 इमेज. ठीक आहे, इथून 5 सेकंदापासून 1, 2 आणि 3 आणि हा 4 इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये. लास्टला एक इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल, तर लास्टच्या इफेक्टला इथून कॉपी करायचं आहे. लास्टचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण आता इफेक्ट आपण पेस्ट केलेत त्याच्यानंतर एक इमेजेस राहिलेला आहे. ठीक आहे, 11 सेकंदाच्या समोर, तर त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि हेक्झागॉन ॲरे हा इफेक्ट इथे तुम्हाला दिसेल, तर हा इथून तुम्ही ऑन करायचा आहे. ओके, ऑन केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. तर आता मित्रांनो याच्या पुढची स्टेप जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे. जस्ट बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे, तर तो ग्रुप तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचा आहे. ग्रुप कॉपी केल्यानंतर इथे जस्ट बघू शकता कॉपी लेअरवरती क्लिक केल्यानंतर ग्रुप कॉपी होईल. तोच ग्रुप इथून उचलायचा आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे येऊन हा ग्रुप जस्ट आपण पेस्ट करायचा. ओके, तर बघू शकता 11 सेकंदानंतर जो इमेज होता या इथे आपण हा ग्रुप पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. यात फक्त काय करायचं आहे, 4ही लेअरला जे आहे तुम्ही सिलेक्ट करून कॉपी 4 लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आपल्या यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट या ठिकाणी आपण पेस्ट 4 लेअरवरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरचं इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करायचं आहे आणि 1 नंबरचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर 1 नंबरच्या इमेजेसला पेस्ट करायचं आहे. सेम त्याच पोझिशनने आपण दुसऱ्या इमेजेसला कॉपी करायचं आहे. दुसऱ्या इमेजचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर दुसऱ्या इमेजेसला इथं पेस्ट करायचं आहे. सेम त्याच प्रकारे तिसऱ्या इमेजेसचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि तिसऱ्या इमेजेसचा इफेक्ट आपण 3 नंबरच्या बीटमधल्या इमेजेसला पेस्ट करणार आहोत. आणि जो चौथा इमेजेस आहे त्याला देखील आपण इथून कॉपी केलेला आहे आणि चौथ्या इमेजेसला इथं पेस्ट करायचं इफेक्ट. ओके, आता त्यानंतर काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर हा ग्रुप आणि त्याच्यावरचे जे 4 इमेजेस कॉपी केले होते आपण ते 4ही डिलीट करून टाकायचे आणि त्यानंतर हे 4 इमेजेस जे आहेत त्यांना सिलेक्ट करायचे. ओके, तर बघू शकता इथं जे आपले 4 लास्टचे इमेजेस आहेत या 4 लास्टच्या इमेजेसना आपण जस्ट इथं बघू शकता 4हिलाही या टाईपमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर हे 4च बरोबर सिलेक्ट झालेत का आपण बघायचं आहे. तर इथून आपल्याला हा इफेक्ट आहे. ठीक आहे, तर या इफेक्टपासून आपल्याला 1, 2, 3 आणि हा 4. ओके, 4 इमेजला आपण हा इफेक्ट 4हिलाही सिलेक्ट करायचं. 1, 2, 3 आणि हा 4 ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर तर ग्रुपचा वरती एक ऑप्शन आहे, यावरून आपण ग्रुपिंग करायचं आहे. ग्रुपिंग केल्यानंतर बघू शकता इथे एक इमेज आपला वर आल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होत होतं, बट काय अडचण नाही. बघू शकता 4ही इमेजेस आपण त्यांना ग्रुपिंग केलेलं आहे आणि याला ग्रुपला फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. ओके, तर बघू शकता ग्रुपला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो या टाईपमध्ये दिसेल. याला आपण लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊया. ठीक आहे, इथं अशा प्रकारे सेट करू. तर मित्रांनो बघू शकताय व्हिडिओ आपला कम्प्लिटली जो आहे तो रेडी झालेला आहे. आता यावरती आपल्याला काही ओव्हरलेच ॲड करायचे आहेत. तर बरोबर 5 सेकंदाजवळ येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यात एक ओव्हरलेचा तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे. ठीक आहे, तर इथं बघू शकता जो आपला फोल्डर आहे मटेरियलचा त्यामध्ये व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओला जस्ट पहिल्यांदा काय करायचं आहे, टाईम ड्युरेशनवरती इथं क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही 1.90x पर्यंत घ्या. त्यानंतर याला जस्ट मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जायचं आहे. 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. बरोबर 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. रिसाईजमध्ये जाऊन इमेजेसला अशा प्रकारे झूम करायचं आहे. म्हणजे व्हिडिओला झूम केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. फक्त आता पेस्ट लेअर करत जायचं आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. परत पेस्ट लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे
आणि परत पेस्ट लेअर करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे किंवा वाढवायचा आहे ते जास्त वाटत असेल तर, ठीक आहे. तर अशा प्रकारे चारही लेअरला इफेक्ट दिल्यानंतर जस्ट आपण इथून बॅक यायचं आहे, एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता 1080 पिक्सल आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.